नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वडापाव। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हे बटाटे घेतलेत मी उकडून, त्यानंतर पुदिना, कोथिंबीर, ही हिरवी मिरची मी वाटून घालणार आहे आणि हे आपल्याला तळण्यासाठी आहे। त्यानंतर ओवा, धने पावडर, हळद, लसूण आणि आल्याचा एक तुकडा, मीठ, चाट मसाला, हे तांदळाचं पीठ हे 2 चमचे, हे लाल तिखट, त्यानंतर बेसन, तळण्यासाठी तेल आणि एक चिमूटभर आपण सोडा वापरणार आहोत। आता आपण वाटण घेऊयात। भाजीसाठी बटाट्याची आपण भाजी बनवून घेणार आहोत। आधी त्यासाठी मी घेतल्या ते हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं, पुदिना। आपण पुदिन्यातला अर्धा पुदिना आपण वाटून घेणार आहोत आणि अर्धा कापून टाकणार आहोत, आणि कोथिंबीर ही पण आपण अर्धीच घेतलेली आहे। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात। पाणी न घालता आपल्याला हे असं जाडसर वाटून घ्यायचंय। तर आपलं हे वाटून झालेलं आहे। आपण आता हा बटाटा चांगला कुस्करून घेऊयात। बटाटा बारीक करून घ्यायचा आहे आणि आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत। आता आपण भाजी बनवून घेऊयात। त्यासाठी मी तेल घेतेय 1 ते 1.5 चमचा। त्यानंतर आपण ही जी पेस्ट केली होती, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, पुदिना आणि कोथिंबीरची, ते आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर यात हळद घ्यायची आहे, धना पावडर, लाल तिखट, चाट मसाला, आणि आता आपण यात बटाटा टाकून घेऊया। आणि आता आपण टाकूयात यात चवीप्रमाणे मीठ, आता आपण यात थोडासा पुदिना आणि कोथिंबीर कापून टाकणार आहोत। हे टाकून घ्यायचे पुदिना आणि कोथिंबीर, आणि आता मी गॅस बंद करते। बटाटा गरम असताना जास्त हलवला तर तो पातळ होतो, मग त्याचे वडे व्यवस्थित होत नाहीत। म्हणून आपलं फोडणी देऊन झाली, चांगलं एकत्र थोडंसं केलं की गॅस बंद करायचा आहे आणि नंतर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। बघा, आपली भाजी तयार झालेली आहे वडापावची। आता आपण तेल गरम करायला ठेवूयात तळण्यासाठी, आणि तेल गरम होईपर्यंत आपण आपलं कालवून घेणार आहोत। हे बेसन पीठ आहे, ते मी चाळून घेतलेले आहे। आता त्यात मी टाकते हे तांदळाचं पीठ 2 चमचे, ओवा, तांदळाच्या पिठामुळे आपले वडे कुरकुरीत होतात, म्हणून तांदळाचं पीठ घालायचंय। त्यानंतर हळद आणि मीठ। आता आपण पाणी टाकून हे पीठ चांगलं एकत्र करून घेऊयात।
वड्यासाठी असे गोळे बनवून घेऊयात. आता आपण ह्या पिठात गरम तेल टाकून घेणार आहोत 1 चमचावर. आणि चिमूटभर सोडा. आता आपण तेल तापले का बघूयात. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण वळून घेऊयात. वडे तळून घेऊयात. आता आपण वडे परतून घेऊयात. बघा आपले वडे आता तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. आणि आता आपण हिरवी मिरची तळून घेऊयात. मी मिरच्या अशा ह्या झाऱ्यात ठेवलेल्या आहेत आणि आता हे असंच ठेवते मी. म्हणून मी झाकण ठेवते वरनं. बघा आपल्या मिरच्या पण आता तळून झालेल्या आहेत. आपला वडापाव खाण्यासाठी तयार आहे.